जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो बघा, SSC GDचा आपला महाराष्ट्राचा एक्सेप्टेड कट ऑफ 2025 जो गेल्या बारीप्रमाणे मी तुम्हाला एक अंदाजित आणि एक्सेप्टेड कट ऑफ सांगितलेला आहे, ते या बारी बी भावांनो सांगणार आहे. तरी आपल्या फिजिकलच्या आधी मी कट ऑफ का व्हिडिओ बनवत आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन, ठीक आहे. कारण एक अंदाजा आपण या ठिकाणी सांगणार आहोत की कट ऑफ जो आहे तो एक अंदाजित किती जाऊ शकते, ठीक आहे. आणि हा जो आहे पूर्णपणे आपल्या जो भरतीचा जो आहे फिजिकलचा कट ऑफ आहे यामध्ये, ठीक आहे, महाराष्ट्र. आणि हा जो व्हिडिओ आहे तो मेलसाठी आहे, ठीक आहे. मेलची कट ऑफ मी सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये, तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि जर कोण चॅनलवरती नवीन आले असतील व्हिडिओसाठी तर कृपया करून चॅनलला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा, ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला SSC GD बद्दलची सर्व काही आपल्या महाराष्ट्राचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटून जाईल, ठीक आहे. गेल्या बारी मी कट ऑफचा व्हिडिओ टाकला होता. माझ्या कट ऑफपेक्षा कट ऑफ हा 2-3 मार्क जास्त गेलता भावांनो, ठीक आहे. मी सर्वांना सांगितलं होतं की इतकी कट ऑफ जाईल, पण माझ्यापेक्षा पण जास्त कट ऑफ हा गेलेला आहे, ठीक आहे. तर मग आपण या बारी त्याच्यामध्ये थोडं चेंज करून एक्सेप्टेड डाटावरती कट ऑफ आज मी तुम्हाला बनवलेला आहे, जो मागच्या फिजिकलद्वारे अनुभवानुसार मी हा व्हिडिओ बनवत आहे. तरी भावांनो, तुम्ही सर्वांनी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा, ठीक आहे. तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हा महाराष्ट्राचा जनरल कट ऑफ आहे, ठीक आहे. तुम्हाला सर्वांना हा कट ऑफ तर सर्वांना माहीत असेल, पण हा चार्ट आणण्याचा उद्देश आहे की कट ऑफ तर माहीतच आहे, परंतु त्या ठिकाणी फिजिकलला कॅन्डिडेट किती पास झालेत हे तुम्हाला सर्वांना माहीत असणे गरजेचं आहे. EWSचे 1720, OBCचे 4640, SC 1720 आणि 1544, ST UR 7568. बाकी ही नक्षलची या ठिकाणी मुलं आहेत जे फिजिकलला पास झालेले आहेत. तर मग यातून आता जे फिजिकल क्वालिफाय होतील किंवा डिस्क्वालिफाय होतील ते कशा पद्धतीनं किती मुलं बाहेर पडतात ते आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. तर मग भावांनो बघा की कास्ट आणि पास वेकन्सी आणि वेकन्सी आपल्याला किती आहेत यामध्ये आपण बघणार आहोत की बघा, हा जे आहे 91.3 तुम्हाला सर्वांना माहीत आहे, हा कट ऑफ गेलेली आहे ओपनची. UR म्हणजे ओपनची बघा. आणि फिजिकलसाठी बघा, 5 वेकन्सी म्हणजे फिजिकलसाठी पास झालेले आहे 7568 ओपनमध्ये, आणि URला वेकन्सी आहे 946. आणि हा जो व्हिडिओ आहे तो ओपन आणि EWS यामध्ये मी तुम्हाला एक्सेप्टेड कट ऑफ सांगणार आहे, फक्त हा दोघांचीच भावांनो, ठीक आहे. जर तुम्हाला OBC, ST, SC किंवा फिमेल यांची पण जर कट ऑफ पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओच्या लास्टला शेवटी तुम्ही कमेंट करू शकता, ठीक आहे. की जर मला वाटलं की हा पण म्हणजे व्हिडिओ बनावा लागेल तर मी तुम्हाला ते सेम ह्याद्वारेच व्हिडिओ बनवेल, ठीक आहे. आणि 85.09 हा कट ऑफ गेलेली आहे EWSची. आणि त्या ठिकाणी वेकन्सी जी आहे वेकन्सी 215 आहे. 1720 मुलं फिजिकलसाठी पास झालेले आहेत 85 कट ऑफवर. तर मग खूप सारे मुलांचा असा डाऊट आहे की हे जे मुलं आहेत 1720 आणि हे URमध्ये जे मेरिट लागलं 91 ते 85 यामध्ये हे मुलं आहेत, त्यासाठी ही 1720 आहेत. आणि यातून मुलं एकही बघा की जे आहे ते फिजिकल पास होऊन भरती नाही होणार. तर बघा, 100% ही जी मुलं आहेत ते 85 ते 91 मधले आहेत. आता EWS मधले जे काही मुलं आहेत ते सर्व भरती बघा, ही 1768 जे 7568 जे मुलं आहेत त्यामधूनच ही EWSचे मुलं भरती होणार. हे 1720 मध्ये ज्यांना कुणाला 85 ते 91 मार्क आहेत याचा काहीही संबंध येणार नाही फायनलला. ही 1720 पैकी 1720 बी जर मुलं जर पास झाले तर हे डायरेक्ट डिस्क्वालिफाय राहणार. कसं म्हणजे EWSला जो वय आहे तो 18 ते 23 आहे, आणि 85 ते 91 या रेंजमधलेच मार्क 1720 मुलं आहेत. किती? 85 ते 91 मध्ये 6 मार्कमध्ये 1720 मुलं आहेत, ठीक आहे. तर मग 7568 6 मार्कमध्ये फक्त EWS बद्दलचं आहे. 6 मार्कमध्ये फक्त EWSचे
1720 मुलं आहेत, ठीक आहे. आणि जे आता ओपनला पण वय 7568 असल्यामुळे त्यामधलेच पोरं आता ते 91चे पुढचे असतील, ज्यांना 100 मार्क असतील, त्या ठिकाणी 95 मार्क असतील, तर मग ते EWS मध्ये आहेत. पण त्यांना फिजिकल लिस्टमध्ये कुठे टाकतात तर ओपनमध्ये. कारण का तर ओपनची जागा हा EWS खाऊ शकतो. कुठली बी कास्ट जी आहे त्याचा जर कट ऑफ क्लिअर केला तर तो मुलगा त्या ओपनमधनं काउंट होतो डायरेक्ट, ठीक आहे. मग जर तुम्हाला जर 91हून प्लस जर तुम्हाला मार्क असतील, चाहे तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचा असो, तर तुम्हाला ओपनमधून तुमची त्या ठिकाणी फिजिकल असो मेडिकल असो त्या ठिकाणी तुमची निवड झालेली आहे. 7500 खरा जर मी तुम्हाला आकडा सांगितलो की SSC GD मध्ये जे खरे जर भरती मुलं कुठून होतात ते 70-80% ते 7568 मधनं होतात. EWSचे तर पूर्ण मुलं या ठिकाणी 215 जी मुलं आहेत ना, जे सिलेक्ट होणार आहेत ते पूर्ण मूल 7568 मधूनच या ठिकाणी भरती होतील. आणि बघा 2024चा कट ऑफ तुम्हाला हा वरचा सगळा मुद्दा समजला असेल, लक्षात घ्या. नाही समजला असेल भावानो, व्हिडिओ तुम्ही थोडं मागं घेऊन पुन्हा व्हिडिओ मी जे सांगतोय ते चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. EWSचे हे जे 1720 मुलं आहेत ते फक्त 85 ते 91 या रेंज या मार्कामधले 1720 मुलं आहेत. ज्यांना जे मार्क आहेत 85 ते 91 त्यामधले 1720 आहेत. कारण का म्हणतोय असं तुम्ही म्हणसाल, आता OBCचे पण सेमच आहे का भावांनो? OBCचे असं नाही. OBCचे जे 23+ जे वयोगटातले मुलं आहेत ते OBCचे ह्याच्यातच काउंट होणार. OBCचे त्यामध्येच काउंट होणार जे EWSचे असणार. बघा EWS 23+चे कोणीही कॅन्डिडेट EWS नसणार, कारण EWSला पण ओपनला पण वयाची मर्यादा आहे 18 ते 23. त्याच्यामुळं यातून ते OBCचे 23च्या आतले सगळे ओपनमधले जातील, SC असो ST असो. आणि EWSचे 23+ मुलगाच नाही राहणार त्या ठिकाणी, फॉर्मच नाही ॲक्सेप्ट होणार EWS 23+ असलं की. तर मग 2024 कटऑफ बघू आपण. एकदा फिजिकल URची 105 गेलती आणि फायनल जे आहे 125 पॉईंट गेलती 2. आणि EWS 99 आणि फायनल जे 123.6. म्हणजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी कट ऑफ जे आहे ते या ठिकाणी 20 मार्क वाढली होती भावांनो, ठीक आहे. 20 मार्क आणि EWSची जर तुम्ही बघायला गेलो तर जवळपास 24 मार्क कट ऑफ वाढली होती. म्हणजे ओपनची 20 मार्क कट ऑफ वाढली आणि या ठिकाणी बघू शकता की EWSची 24 मार्क. म्हणजे स्टार्टिंगला जे हा 6 मार्काचा डिफरन्स आहे तो डायरेक्ट एका मार्कावर येणार, म्हणजे 5 मार्क कमी होणार. म्हणजे ते इथं वाढतं ना, इथं यांची 20च वाढली आणि आपली 24 मार्क कट ऑफ वाढू लागली EWSची. तर हाच जो या ठिकाणी कट ऑफ हा EWSची इतका जास्त वाढण्याचं कारण काय आहे, तर हा तर 1720 मुलं काही कामाची नाही, त्यांना तर बाहेर राखलं नसाय, चाहे क्वालिफाय असो डिस्क्वालिफाय असो. मग जो ओपनमधनं जे सिलेक्टेड ज्यांना जास्त मार्क असतात ते फायनलला मग काउंट होतात. जे ओपनमधची कट ऑफ क्रॉस करतात ते ओपनमध्ये जातात आणि जे त्याच्या खालून राहतात फायनलला मग ते EWSमधनं EWSचे 215 जागा मग वेगळं त्यांनी त्या जागेसाठी भरती करतात, ठीक आहे. मग त्या ठिकाणी आपण बघू आता फिजिकल हाईट आणि चेस्ट यामध्ये आपण सरासरी धरलो आहे, ठीक आहे. अजून आपलं फिजिकल जे आहे ते व्हायला नाही आहे, पण मागच्या भरतीमधून मी अंदाजा काढून एक सरासरी धरले की 60% जे आहे ते पास झाले आपण असं धरू, ठीक आहे. 60% मुलं जे आहेत ते आपण असं मानू की आपले या ठिकाणी पास झालेले आहेत. आणि वेकन्सी आपली आहे 7000 पोरं आहेत आपले 7568. यामध्ये बघा 60% मध्ये मी तुम्हाला अजून एक सांगेन की जे ॲब्सेंट असणार ते पण आपण 40% मध्येच इन्क्लूड केलेले आहेत, ठीक आहे. 40% मध्ये फिजिकल फेल, हाईट फेल, छाती फेल आणि ॲब्सेंटी ही 100 पैकी रोज जर समजा 100 मुलं जर बोलवत असतील रोज 100 मुलं, तर 100 पैकी बघा भावांनो ॲब्सेंट, हाईट, छेट आणि रनिंग हे फेल झाले समजा आपण 40 मुलं. आणि 60 मुलं जे आहे ते आपण यामध्ये मेडिकल बी जर इन्क्लूड केलं तर चालेल. ह्यामध्ये बघा एकतर फिजिकल आपण फेलचा डाटा धरलेला आहे, हाईटचा धरलेला आहे, चेस्टचा धरलेला आहे, ॲब्सेंटी आणि मेडिकल फेल असे टोटल मी 5 धरलेले आहेत 40% मध्ये, ठीक आहे. 5 कारणं असे धरले त्या ठिकाणी मुलं फेल काढलेली आहेत, 5 कारणं की 40% मध्ये. आणि 60%च मी असं धरलं की जे एकदा फिजिकलला
या ठिकाणी त्यांनी ॲडमिट कार्ड 100चा दिले, तर 100चा त्यामधले 60 मुलंच मी मेडिकल क्लिअर करून फायनलपर्यंत पोचत आहे. 60 मुलं मी असं धरलं आहे. तर 7,568ला मी 60% काढले, तर मला येतो 4,540 मुलं. हे जे आहे ते उरतात फिजिकल सगळं देऊन. आणि ओपनची जर वेकन्सी बघायला गेली तर 946 अशी वेकन्सी आहे ओपनची. ठीक आहे, मग मी याला पूर्णपणे भाग दिला. 946 म्हणजे एका जागेसाठी कितीची लीड आहे, तर एका जागेसाठी एक वेकन्सीसाठी 5 मुलं त्या ठिकाणी लढत आहेत. आणि 5 मधला एक मुलगा या ठिकाणी भरती होणार आहे आणि 4 मुलं या ठिकाणी रिटर्न अजून बाहेर जाणार आहेत फायनलला आउट, फिजिकल पास होऊन देखील. ठीक आहे, तर मग बघा एका वेकन्सीसाठी 946 म्हणजे 4,540 मुलं मधनं फक्त 946 पोरं घ्यायचे आहेत. बाकी सगळे मुलं रिटर्न करण्यासाठी मी तुम्हाला कट ऑफ सांगेन एक एक्सेप्टेड, ते तुम्ही पुढं मी तुम्हाला सांगेनच. मग EWSसाठी बघा भावांनो, हे बी सेम क्रायटेरिया ठेवलं आहे. ठीक आहे, यामध्ये बी बघा भावांनो, हाईट, चेस्ट, फिजिकल प्लस मेडिकल आणि प्लस अब्सेंटी, हे बी मी EWSला बी सेमच घेतलं आहे. 60%. 1720 मुलं जे आहेत त्यांनाच मी धरलेलं आहे या ठिकाणी पण बघा. आणि मग मी जर ते मध्ये जर मी सांगितलं असतं तुम्हाला ओपनमधनंच ते इथे येतात, तर मग हे घ्यायची काय गरज आहे, तर मग काही जणांना काहीच कळलं नसतं. ठीक आहे, आपण जसं SSC म्हणते की वेकन्सीचं 8 गुण आहे, त्याच्याप्रमाणेच आपण हा पूर्ण जे आहे ते मी डाटा काढलेला आहे. 1720चं 60% 1032 होतात. आणि जसा मी तुम्हाला सांगितलं की ओपन आणि EWS यामध्ये पण सेम एक वेकन्सीसाठी 5 मुलं या ठिकाणी आहेत आणि वेकन्सी आहे 215. आता वेकन्सी 215 इथून पण बघा 4 मुलं जे आहेत ते बाहेर जाणार आहेत. ठीक आहे, आणि 4 मुलं जे आहेत ते बाहेर जाणारे आहेत. तर मग आपण बघू आता याची जी आहे ओपन आणि EWSची बघा. माझा अंदाजी तर मी एक कट ऑफ तुम्हाला एक अंदाजी सांगितलेले आहे. ते तुम्हाला कशी वाटते काय नाही तुम्ही कमेंटच्या लास्टला सांगा. मी पण खूप म्हणजे हा छोटासा माझ्यातर्फे जितकं होईल तितकं मी प्रयत्न तुम्हाला समजावण्याचा केलेला आहे. कारण आता फिजिकल आपलं झालेलं नाही, त्यासाठी मी एक एक्सेप्टेड घेतलेला आहे की 60% मध्ये सर्व काही तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण खूप सारे असे तुम्ही ऐकत असताल की कट ऑफ जे आहे आपले एकदम कमी जाईल किंवा लय कमी येईल. ठिकाणी असा पण होऊ शकतो की कट ऑफ कमी जाईल. पण ज्या कारणाहून मला असं वाटतं की कट ऑफ हा कमीत कमी जर कट ऑफ गेली तर ही कट ऑफ असणार आहे भावांनो. ठीक आहे, त्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे ओपनची जी कट ऑफ जे राहणार आहे भावांनो. बघा माझा अंदाजे सांगतो भावांनो. ठीक आहे, ह्याच्यापेक्षा कट ऑफ कमी लागो. ठीक आहे, तुम्हाला जर मार्क ह्याच्यापेक्षा कमी असतील तर मी तुम्हाला एक सांगेन. ठीक आहे, प्लीज करून की तुम्ही अभ्यासाला लागा. कारण भावांनो बघा मी गेल्या वारी बी कट ऑफ सांगितली होती, तर तेव्हा पण पोरं असे कमेंट करायचे की भाऊ तू लय जास्त कट ऑफ सांगतो, तितकी कट ऑफ नाही जाणार, कोणाला मार्कच नाहीत, कितकी कट ऑफच जाऊ शकत नाही, 110 EWS सेफ राहणार, 15 सेफ राहणार, 17 सेफ राहणार, असे पोरं म्हणत होते. पण भावांनो मी जितकी कट ऑफ सांगितली त्याच्यापेक्षा पण जास्त कट ऑफ लागली फायनलला, त्याच्यापेक्षा जास्त. मग तुम्ही बघा भावांनो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही असा ठेवा की मी जी 108 ते 113 ओपन कट ऑफ सांगतो ना, तर ओपनचा जो मुलगा मी सांगेन तुम्हाला की सेफ कोण राहणार, माझा एक अंदाजी त्याला 100% भरती होणार म्हणजे होणार. तो मेडिकल क्वालिफाय केल्यानंतर 115 प्लस ज्याला मार्क आहेत ना ओपनचा भाऊ, तो 100% या ठिकाणी सेफ राहणार. ठीक आहे, 115 ओपन सांगतोय आणि 108 ते 100 कमीत कमी मेरिट जर गेला तर 108 जाऊ शकते आणि जास्तीत जास्त मेरिट म्हणतो मी 113 मार्क. आणि हा 115 काय म्हणतोय हा बगर टेन्शनही आहे. ठीक आहे, याला 115 प्लस जर कोणाला मार्क असतील तो कशाचं टेन्शन घ्यायचंच नाही. ठीक आहे, फक्त लोकांना टेन्शन द्यायचं काम करावं 115. आणि EWS जी मी जर गोष्ट सांगितली तर कमीत कमी भावांनो गेल्या बारी तुम्ही बघा 24 मार्क प्लस झालेला आहे कट ऑफ, 24 मार्क प्लस. मग 24 मार्क प्लस मग मी जे आहे ते 20 ते 25 मार्क यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. 105 ते कमीत कमी कट ऑफ जाऊ शकते आणि जास्तीत जास्त जर कट ऑफ म्हणलं तर तुम्ही 110 इतकी कट ऑफ जाऊ शकते. आणि मी जर सांगितलं तुम्हाला की तुम्ही म्हणसाल की आता EWSचा सेफ कोण राहणार,
जर मी सांगू लागलो की EWSचा सेफ म्हणजे सेफ, जो बगर टेन्शन आहे, फक्त लोकांना टेन्शन द्यायचं असेल तर 113+ मार्क ज्यांना आहेत तो 100% EWS सेफ आहे, ठीक आहे. आणि भाऊ तुम्हाला खरंच मला असं वाटतंय की तुमचं कमेंट बघून मागच्या व्हिडिओचे किंवा प्रत्येकाचं मी कमेंट बघतोच करतोच, तुम्हाला असं वाटतं मनाला की अरे राव ही लईच कट ऑफ जास्त सांगते भावानो, प्लीज काय तुम्ही माझे काही वैरी वगैरे काय नाहीत ना, आपलं काय नाही ना, तुमचं काय नाही बघा भावानो, ठीक आहे. तर आपलं सांगणं इतकंच आहे बघा की ज्यांना 105च्या खाली मार्क आहेत, 105च्या ज्यांना खाली एकदम मार्क आहेत, तर त्यांनी प्लीज तर त्यांनी फिजिकल जर तुम्हाला द्यायचं असेल तुम्हाला मनात, तर तुम्ही फिजिकल द्या. फिजिकल न द्या ते मी नाही सांगत, तुमच्या मनाचा प्रश्न आहे. परंतु तुम्ही अशा आशावर बसू नका की माझं काम यावेळी 100% होणार, अशा आशावर बसू नका, ठीक आहे. तुम्ही जे आहे जे होईल ते ॲडमिट कार्ड आलं तुम्ही रनिंग चालू ठेवा, ॲडमिट कार्ड आलं जेव्हा फिजिकल द्या. पण अभ्यास जसा तुम्ही पहिलं करत होता या जीडीची आसच सोडून द्या की तुम्ही होणार म्हणून. ज्यांना 105-7 मार्क असतील ना, सोडून द्या तुम्ही की माझं या ठिकाणी फिक्स काम होणार. तुम्ही बिंदास फिजिकल करा आणि भरपूर जसा अभ्यास 2-3 तास डेली अभ्यास करा. झाला तर तुम्हाला तुमचं नाव येणारच आहे भाऊ, ठीक आहे. झालं तर ना तुझं नाव येणारच आहे त्या ठिकाणी. आणि मग नाही झालं ना तर तुझा जर या ठिकाणी जेवढा टाईम जाणार आहे तो वेस्ट होईल, ठीक आहे. तुझा जर पुढं वय असेल ना, मग पुढच्या जीडीला ह्याचा रिझल्ट याला भाऊ डिसेंबर जाईल, फायनल रिझल्ट याला. मग तू या जीडीमध्ये पूर्ण अजून आपले 6 महिने कशाला वाया घालतो, त्यासाठी म्हणतोय की अभ्यासाला लागा. इतकी मी सांगतो बघा, 113+ EWS आणि 115+ ओपन असे जर तुम्हाला जास्त मार्क असतील ना, तर मग तुम्ही बिंदास राहा, काही टेन्शन घेऊ नका. इतकी कट ऑफ ह्याच्यापेक्षा मला वाटतं की 115+ ओपन कट ऑफ जाणार नाही. तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून ठेवा तुमच्याजवळ. आणि ही माझ्या डाटापेक्षा ही जी कट ऑफ आली ते कमी आली मी, तरी पण याच्यामध्ये 1-2 मार्क जास्त इन्क्लूड केलेला आहे. काय इन्क्लूड केलेलं आहे, कारण गेल्याबारी मी जी कट ऑफ या सूत्राद्वारे मी जसं कट ऑफ काढतो त्याप्रमाणे कट ऑफ काढली होती, ठीक आहे. त्याच्यापेक्षा 2-3 मार्क जास्त गेलती, त्यासाठी म्हणतोय की मी 2 मार्क आता जास्त कट ऑफ सांगितले. 115+ ज्यांना असतील भावांनो ओपन सेफ, 113+ EWS सेफ, ठीक आहे. मग भाऊ व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांग भाऊ, ठीक आहे. आणि जर अजून कोणाला OBC वगैरे व्हिडिओ पाहिजे तर मला व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये सांगा तुम्ही भावांनो, मी त्या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला बनवून देईन. जय हिंद.